नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. येणाऱ्या 30 ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये काही पक्षप्रवेश हे शिवसेनेत होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर आज परभणी महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाच्या नगरसेवकांच्या पक्षांतराच्या चर्चांना नगरसेवकांनी पूर्णविराम दिला. राष्ट्रवादी काँग्रेसचा कोणताही महापालिका सदस्य अन्य पक्षात प्रवेश करणार नसल्याची ठाम भूमिका नगरसेवकांनी पत्रकार परिषदेत मांडली. आमचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेतील महायुतीचा घटक असताना आम्हाला दुसऱ्या पक्षात जाण्याची गरज काय, असा सवाल नगरसेवकांनी यावेळी केला. काही राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते पक्षांतर करत असल्यामुळे अथवा जाणीवपूर्वक अफवा पसरवल्या जात असल्यामुळे या चर्चा सुरू झाल्या असाव्यात, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेतृत्व तसेच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आणि जिल्ह्यातील आमदार राजेश विटेकर यांच्या नेतृत्वावर आपला ठाम विश्वास असल्याचे नगरसेवकांनी यावेळी स्पष्ट केले. महायुतीतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून महानगरपालिकात सकारात्मक भूमिका कायम ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेसची एकनिष्ठ असून कोणताही पक्षप्रवेश करणार नसल्याचे नगरसेवकांनी निर्विवादपणे जाहीर केले. यावेळी बोलताना नगरसेवक अक्षय देशमुख म्हणाले, परंतु आता जे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वट्यावर प्रत्येक गल्लीत चर्चा होती, राष्ट्रवादी कुठेही राष्ट्रवादी शिंदे सेनेत प्रवेश करणार आहे. असं आमचं कुठलंही 12 जणांचं एक मत आहे की आम्ही कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नाही. जर आम्हाला सत्तेत जायचं तर आम्ही ऑलरेडी सत्तेत आहेत ना, आम्हाला सत्तेत दुसरीकडे जायची गरज नाही. आणि खूप जणांचं असं म्हणणं आहे की तुम्हाला ताकद मिळत नाही. अरे बाबा, दादाला दादा व्हायला 30-40 वर्ष लागले होते, तेव्हा दादा घडले होते. दादाच्या नंतर वहिनी येतात, सर्व आम्हाला जिल्ह्यातले नेते आम्हाला ताकद द्यायला, म्हणून असं कुठलाही आमचं मत नाही की आम्ही राष्ट्रवादीमध्ये राहणार आहेत, हे आमचं ठाम मत आहे. यावेळी बोलताना नगरसेवक आकाश लहाने म्हणाले, पत्रकार परिषदेचा उद्देश आहे की आम्ही जे राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक आहोत ते सध्याला परभणी शहरामध्ये ज्या अफवा पसरत आहेत की राष्ट्रवादीचे नगरसेवक हे प्रवेश करणार आहेत, पक्षांतर करणार आहेत, तर त्याला पूर्ण विराम देण्यासाठी आज आम्ही ही पत्रकार परिषद घेतली. आणि सर्वांना या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगतो की आम्ही सर्वजण एक आहोत आणि आम्ही कुठल्याही पक्षांतर करणार नाहीत. आणि आमचं जे नेतृत्व आहे, आमच्या ज्या नेत्या आहेत सुनेत्रा पवार यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. जसे आम्हाला दादानं मदत केली तसंच त्यांची बी मदत वेळोवेळी आहे. तसेच आमचे जिल्ह्याचे नेते राजेशदादा विटेकर हे आमच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करतात. आमच्या पाठीवर कधीही त्यांचा हात आहे, वेळोवेळी आम्हाला मदत करतात. त्याच्यामुळे आम्हाला पक्षांतर करायची गरज नाही. आणि ज्या बी पक्षात आम्हाला प्रवेश करायचा म्हणून अफवा आहेत ते पक्ष आमच्यासोबत वरती सत्तेत आहेत, आम्ही एकच आहे. या पत्रकार परिषदेमध्ये नगरसेवक अब्दुल कलीम अहमद, शेख अब्दुल नईम, अक्षय देशमुख, आकाश लहाने, इम्रान खान, नदीम काझी, वसीम कबाडी, अर्जुन समाले, फहाद शालिमार, बाळासाहेब बुलबुले, विजय जामकर, अखिल काजी आजी नगरसेवक. सशक्त भारत, नशामुक्त भारत निर्माण करणं ही काळाची गरज आहे. कोणत्याही आई वडिलांची अपेक्षा आपल्या पाल्यानं सुसंस्कृत होऊन मोठा अधिकारी व्हावे असे असते. मात्र अनेक युवक व्यसनाच्या आहारी जाताना दिसत आहेत. त्यांना या विळख्यातून बाहेर काढणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असे सांगून मोबाईलच्या अतिवापराचे व्यसन देखील सध्याच्या काळातील गंभीर समस्या असून युवकांनी त्यापासून दूर राहावं आणि इतरांमध्ये याबाबत जागरूकता निर्माण करावी, असं आवाहन खासदार संजय जाधव यांनी केलं आहे. मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. या निमित्तानं युवकांच्या क्रीडा क्षेत्रातील सहभाग वाढवणं, क्रीडा विकासाला चालना देणं आणि राष्ट्र निर्माण युवकांची भूमिका बळकट करणं या उद्देशानं देशभरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 ऑगस्ट रोजी आभासी माध्यमातून देशभरातील विविध ठिकाणाहून सहभागी झालेल्या लाखो युवकांशी तसेच परभणी जिल्ह्यातील
युवकांशी संवाद साधला. या कार्यक्रमास कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी हे ऑनलाईन माध्यमातून उपस्थित होते. तसेच शिक्षण संचालक डॉक्टर बाबासाहेब ठोंबरे, अधिष्ठाता डॉक्टर प्रवीण वैद्य, डॉक्टर राजेश क्षीरसागर, डॉक्टर नीता गायकवाड, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉक्टर राजेश कदम, जिल्हा युवा अधिकारी प्रवीण सांगवीकर आदी यावेळी उपस्थित होते. जिल्हा परिषद माध्यमिक शाळा देऊळगाव गात, तालुका सेलू येथे सुमारे 3.25 कोटी रुपये खर्चातून उभारण्यात आलेल्या सुसज्ज शालेय इमारतीचं लोकार्पण पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आलं. 5वी ते 10वी पर्यंत शिक्षण देणाऱ्या या शाळेत विद्यार्थ्यांसाठी आधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यावेळी बोलताना पालकमंत्री बोर्डीकर म्हणाल्या, देऊळगाव गात येथे खाजगी शाळांना लाजवेल अशी सुसज्ज शाळेची इमारत उभी राहिली आहे. विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण त्यांच्या परिसरातच मिळावे यासाठी अशा शाळा विकसित होणं आवश्यक आहे. पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांनी या शाळेचा लाभ घ्यावा. शाळा सुसज्ज झाल्यामुळे विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांची जबाबदारी वाढल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. या कार्यक्रमात जिल्हा परिषद अध्यक्षा लता बाकळे, सेलू नगराध्यक्ष मिलिंद सावंत, जिल्हा परिषद सदस्य प्रीती डग, अजय डासाळकर, पंचायत समिती सदस्य शिवराम कदम, गट विकास अधिकारी उदय जाधव, गट शिक्षण अधिकारी गजानन वाघमारे, शालेय समिती अध्यक्ष माऊली कदम आदींची उपस्थिती होती. बहीण भावाचं अतूट नातं सांगणारा सण म्हणजे रक्षाबंधन. हा सण उद्या साजरा होणार आहे. या अनुषंगानं परभणी शहरातील बाजारपेठेमध्ये विविध प्रकारच्या आकर्षक राख्या विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. रंगीबेरंगी मोत्याच्या, कार्टून आणि फॅन्सी राख्यांसह चांदीच्या राख्यांनाही ग्राहकाकडून पसंती मिळत आहे. बहीण भावाच्या प्रेमाचं प्रतीक असलेल्या या सणासाठी नागरिकांकडून राखी खरेदीची लगबग सुरू झाली असून बाजारपेठेत राख्यांचे विविध स्टॉल सजले आहेत. यंदा आकर्षक डिझाईन आणि विविध किंमत श्रेणीतील राख्या उपलब्ध असल्यामुळे ग्राहकांना मोठ्या प्रमाणामध्ये पर्याय मिळत आहे. परभणी येथील G1 हॉस्पिटलचे डॉक्टर जगदीश शिंदे आणि गजानन सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक 29 ऑगस्ट रोजी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. G1 हॉस्पिटल, पाथरी रोड, अक्षरज्योती शाळेच्या बाजूला सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत हे शिबिर होणार असून श्री हुजूर साहेब ब्लड बँकच्या सौजन्याने होणाऱ्या या शिबिरास नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी होऊन रक्तदान करण्याचं आवाहन आयोजक संतोष रोडे यांनी केलं आहे. रक्तदान शिबिरात येताना नागरिकांनी वेळेत नियोजन करून सकाळी 7 ते 4 या वेळेत उपस्थित राहावं. रक्तदान हे श्रेष्ठ दान असून सामाजिक बांधिलकी जपत अधिकाधिक नागरिकांनी रक्तदान करून या सामाजिक उपक्रमाला हातभार लावावा असं आवाहन देखील करण्यात आलं आहे. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.